काय रे? अहो मला काही समजतच नाही, मी कोणती साडी घालू बरं? कस काय झालं? कुठं जायचंय तुला? अहो आपल्याला जायचं नाही का लग्नाला? आता कोणती पण घाल. सांगा ना, हे असं आहे माणसाला तर कशाचीच हाऊस नाही, काय माणूस आहे हा काही नाही. आता साडीबद्दल मी कसं काय सांगू? तुला घालायची साडी. अहो पण कोणती घालू कोणती नाही बघा ना तुम्ही, काही तुम्हाला तसं आहे माझ्या साड्याबद्दल नाही माहिती राहणार तुम्हाला, मला काय आवडतं काय नाही. शेजारीला काय आवडतं, शेजारीला कोणती साडी चांगली दिसते ते परत मला समजतं. जाऊ दे, ठीक आहे, लाल साडी घाल. वा, तुम्हाला माहिती आहे मला लाल कलर आवडत नाही. लाल कलर शेजारीला आवडतो. अरे नाही बाबा, आता तू ज्या साड्या आणल्या त्याच्यापैकी एक तर सांगावं लागणार ना मला. दुसरे पण दोन होते, तुम्ही ते नाही सांगितले, लालच का बरं म्हटले? तू कशात असं हेच कडे ती काय हेच कळते मग माणूस भेटला हा काही नाही मला, त्यांचं पूर्ण खानदानच बोगस आहे ते. काय आमचं खानदान आणि तुमचं खानदान काही लय मोठं आहे काय? हो ना, काय माझ्या वडिलांनी काही चौकशी नाही केली, काही नाही केली, आणि कसल्या माणसाबरोबर लग्न केले काय नाही माझे. काय तर तुम्ही माझ्या वडिलांना म्हणले की मुलगा तलाठी आहे, तुमचे वडील म्हटले माझा मुलगा तलाठी आहे, आणि लग्न झाल्यावर कळालं तलाठी नाही, तलाठीच्या हाताखाली काम करणार आहे. मग करायची ना चौकशी. काय हसत आणि खोटं कशाला सांगायचं, फसवायचं कशाला? तुम्ही नाही फसवलं का आम्हाला? आम्ही काय म्हणजे मुलीला हे करता येतं ते करता येतं, कायचं काय तुला नीट स्वयंपाक सुद्धा जमत नाही. स्वयंपाकाचं नव्हतं सांगितलं काही, मी कधी काही केलंच नव्हतं. मला कधीच नव्हतं स्वयंपाक उगाचच काय. आणि तुमचे ते दोन मोठे भाऊ ते त्यांचं होत आहे का लग्न अजून? काय उपयोग आहे लग्न करून? त्यांना माहिती आहे ना आपल्या भावाचं काय झालंय, वाटोळं झालंय, काय ते लग्न करते. मग काय गावात सांग म्हणून सोडलेत काही? होत आहे का त्यांचं लग्न? हा, येत आहे का तरी दारात कुत्र? मग त्यांना माहिती आहे ना काय आपल्या भावाचं झालंय, कशाला ना काही हाताने पायावर धोंडा मारून घ्यायचा. हे बघा तुम्ही माझ्या जास्त डोक्यात नका जाऊ. काय डोक्यात नका जाऊ. तुला एक काम कधी नीट सांगितलं तू ते करीत नाही. तुला तो कलर आवडत नाही, मग तुला सांगितला कलर त्याच्यात होतो म्हणते तुम्ही बाकीच्यांचाच कलर ध्यानात ठेवता, माझा नाही ध्यानात. मग बरोबर आहे, मी काय करणार त्याला? काही नाही आवडत तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ना. मी कसं लक्षात ठेवते तुम्हाला काय आवडतं काही नाही? तुझ्या घरच्यांनी असंच सांगितलं म्हणे झालेलं आहे बीएडीचं. आकाशाचं बीएड 12वी नापास आहे तू. खोटं बोलू नका. काय खोटं बोलू नका. ए राणी, हो मी काय म्हणते ऐका ना, काय आपण आता किती दिवस भाड्याच्या घरामध्ये राहायचो, आपण कधी घर बांधायचं? अरे बांधू ना, आता तेच चालू आहे ना माझं. काय चालू आहे तेच? आता दर हप्त्याला दर महिन्याला जो पगार होतो ते याचे आम्हीची फी जाती, हे जातं ते जातं, काही उरतं खाली. त्याच्यात तू मागच्या हप्त्यात TLIC नवीन काढून ठेवली, तिचा हप्ता जातो. ओके, तुला पण ते मेकअपला याला खर्च करावा लागतो. मग काय करायचं मी? मला मेकअपच खर्च दिसतो का नुसतं? मी काय म्हटले ना लगेच तुलाच खर्च लागतो. नाही तर मला ही साडी घ्या आणि ती साडी घ्या, नुसतं स्वतःचं शॉपिंग. काय साडी घेऊ दमले नाही तुम्ही मला लई. आता मागच्याच तर हप्त्यात तुला साडी घेतली होती. तुम्ही कधी घेतली ती साडी? मग कोणी घेतली होती? कुणी घेतली होती ती? काही घेत नाही मला, आणि नुसतं थोडाफार ऑनलाईन म्हणे मला ऑनलाईन फोन पे करा तेवढं, आणि माझी साडी जी ऑर्डर आलेली आहे. कोणी घेतली ती साडी? मग तुम्हाला मी असं काही म्हटलं ना तुम्ही लगेच माझा खर्च झालेलेच पैसे काढता. मग खर्च मग ते माझेच तर गेलेत ते पैसे. काय माझेच ते मग बांधू घर पण बांधू आपण. लग्न करायचं? अरे आता चूक झाली ना, मग त्याच्यामुळे तर आहे ना, करून पाहावं ते नवं. कशाला केलं लग्न आता प्रश्न कुठं राहिला. पण आता नाही करायचं नवीन. एक केलंय तेच निस्तरता ना की आलीत माही. बघितला का कोणता विषय तुम्ही कुठे नेऊन ठेवला? कायच कोणता विषय? दरवेळेस तो हेच येते काही. काय नाही हेच आहे. या माणसाबरोबर तर काही बोलणं म्हणजे खूप मोठी चूक आहे बाबा. जा आता तू. म्हणे बीएड झालेली आहे, तुझा फॉर्म बिम भरला असता, शाळेत शिक्षक म्हणून लागली असती. मग अहो तुम्ही स्वतः बघा आधी पूर्ण करते, शिक्षण पूर्ण कर, मग जाऊ आपण कुठं शाळेमध्ये जॉबला. मग अभ्यासात नाही काही, नुसतं सांगितलंय माणसाने, आणि त्याने कुठला विषय कुठे नेऊन ठेवला त्या माणसाने, आणि काय बोलावं तुमच्या बरोबर काय नाही, नुसतं वादच घालत जातात काय माझ्या. जा आता जा, काय जा चहा टाक मला. केव्हा चहा देता?